या सगळ्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये संभाषण नेमकं काय होतं याची देखील आपल्याला उत्सुकता आहे। अजित पवार कशा पद्धतीने शुभेच्छा देतात, त्यावरती शरद पवार अजित पवारांची काय संवाद साधतात याची देखील आपल्या उत्सुकता आहे। बरोबर आहे। जर बघितलं आपण तर या सगळ्यामध्ये जो संवाद होईल, गेल्या अनेक दिवसांपासून जो संवाद जो थांबलेला होता, तो संवाद या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू होतोय। आणि शरद पवारांच्या जेव्हा आम्ही त्यांना खाजगीमध्ये विचारतो होतो त्यांना अजित पवार एकत्र येऊ शकतात का, त्यावेळी त्यांनी प्रत्येक वेळेस नकारात्मक मान हरवली होती। त्यानंतर आज जर बघितलं तर आज थेट अजित पवार त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे। अशावेळी आता काँग्रेस आणि शिवसेना जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करते यांची काय भूमिका असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण त्यांची प्रतिक्रिया याच्या या विलक्षण क्षणावरती अतिशय महत्त्वाची असेल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं शरद पवार आणि अजित पवार जे आहेत हे दोनही नेते आज एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हो, आणि संपूर्ण वर्षभरातले जर आपण सण बघितले पवार कुटुंबातले, तर रक्षाबंधन, भाऊबीज ही काही सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची होऊ शकली नाही। दिवाळी पाडवे वेगवेगळे झाले, तोही एकत्र झाला नाही। मात्र आवर्जून आज वाढदिवसाला अजित पवार हे जात आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी। अर्थात दिल्लीमध्ये आहेत हे सगळे नेते, आणि मग दिल्लीमध्ये आहेत म्हटल्यावर जायला हवंच असं एक काही आहे की मग जेव्हा प्रीती संगमावर रोहित पवार अजित पवार यांची भेट झाली होती तेव्हा अजित पवार म्हणाले होते की साहेबांची जरी आता आमची भेट झाली, जरा भेट आमची चुकली किंवा हुकली पण झाली असती तर मी नक्कीच त्यांना नमस्कार वगैरे केला असता। तर आता हे दिल्लीमध्ये आहेत म्हणून ही भेट आवर्जून का? त्या पद्धतीचं नियोजन अजित पवार करून आले होते अशाच प्रकारचे स्पष्ट संकेत आपल्याला मिळत आहे। कारण की काल 11 डिसेंबरला ते साधारणतः सायंकाळी दिल्लीत आले, त्यानंतर ते थेट प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी गेले, त्यानंतर थोड्या त्यापूर्वी काही क्षणापूर्वी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झाले होते। या तिघांनी साधारणतः 1 ते 2 तास तिथे चर्चा केली। त्यानंतर काही नेत्यांना देखील ते भेटले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, आणि त्यानंतर ते थेट ज्या हॉटेलमध्ये अजित पवार थांबलेले आहेत तिथे ते पोहोचले। तिथे सुनेत्रा पवार देखील थांबलेले असतात त्याच हॉटेलमध्ये। आणि त्यानंतर आज सकाळी जर बघितलं आपण साधारणतः 9-9:30च्या दरम्यान ती हॉटेलमधून बाहेर पडल्याने थेट शरद पवार यांच्या 6 जनपद हे जे निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान, त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे। याचा अर्थ असा होतो की ते नियोजन करूनच दिल्लीत आले होते। कारण की ज्याचा उल्लेख आपण प्रीती संगमाचा केला सातारा जिल्ह्यातील कराडमधील, पण त्या प्रीती संगम याची भेट होऊ शकली नाही, आम्हाला भेट झाली असती ज्या पद्धतीने अजित पवार यांनी वक्तव्य दिलं होतं त्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी एक पाऊल पुढे टाकलं असंच म्हणावं लागेल। आणि ते त्यांनी आता शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन चिंतन केलं आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्या शुभेच्छा देताना त्यांच्या ते काय पवारशी बोलले हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की तेवढ्याच वेळात आपल्याला ती कळेल। बरोबर, प्रशांत थोडंसं थांबवते, आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी देखील आहेत। अमोलजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। आज शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार सहकुटुंब पोहोचलेले आहेत दिल्लीमध्ये, काय याबद्दल बोलाल? खरोखर आनंदाची बाब आहे। आदरणीय पवार साहेब हे सर्वांचे वरिष्ठ नेते आहेत। या राज्यात त्यांनी केंद्रामध्ये राज्यामध्ये अनेक वर्ष संसदीय राजकारण केलं, पण एक कौटुंबिक जिव्हाळा पण जपलाय। राजकीय अभिनिवेश, राजकीय मतभेद जरी काही वेगळे असले तरी आज आदरणीय अजितदादांनी वडिलकीची जी काही श्रद्धा एखाद्या मुलांना वडिलांप्रती असते ती दाखवून दिली। माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब, तटकरे साहेब, सुनेत्रा वहिनी आणि आदरणीय दादा हे सर्व आज अभिष्ट चिंतन करायला साहेबांचे गेलेले आहेत। आणि नक्कीच हा एक खूप आनंदाचा क्षण आमच्या सर्वांसाठी आहे। आदरणीय साहेबांना उदंड आयुष्य मिळो ही आमच्या प्रत्येकाची राष्ट्रवादीची शुभेच्छा त्या साहेबांच्या पाठीशी। बरोबर आहे। मात्र अमोलजी, ज्या वेळेला संपूर्ण वर्षभर भाऊबीज, रक्षाबंधन होऊ शकले नाही, पाडवा जिथे एकत्र होऊ शकला नाही, तिथे आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार हे आवर्जून गेलेले आहेत। आणि एक पूर्ण नियोजन करूनच अजित पवार तिथे पोहोचलेत किंवा वाढदिवसाच्या दिवशी दिल्लीमध्ये असणं, शुभेच्छा देण्यासाठी जाणं, काय यामागे असावं? दादा 2 दिवसांपूर्वी दिल्लीला गेलेत, त्यामध्ये साधारणपणे महाराष्ट्राचा आता सत्ता वाटपाचा तिढा तो सुटला पाहिजे, त्यासाठी जे.पी. नड्डा, अमित शहाजी यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। नुसतेच दादा गेले नाहीत, देवेंद्र फडणवीस साहेब पण दिल्लीला आहेत। आणि या अशा घडामोडींमध्ये 12 डिसेंबर हा साहेबांचा वाढदिवस असतो। आणि तुमचा जो प्रश्न आहे की पाडवा दिवाळीला एकत्र आले नाहीत आणि आज कसं का अचानक एकत्र आले, पाडव्याच्या बाबतीत दादांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं की गोविंद बागेला इतकी गर्दी होते, त्यामध्ये ती गर्दी डिवाइड झाली पाहिजे, म्हणून दादांनी थोडा
काटेवाडीला यावेळेस पाडवा घेतला. राहिला भाऊबीजेचा प्रश्न, तर भाऊबीजेच्या वेळेस दादा पूर्ण महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजना किंवा जनसन्मान यात्रेत फिरत होते आणि त्यांनी सांगितलं पण होतं. तर सुप्रियाताई जर समोर आल्या किंवा भेटल्या, कारण अर्थातच 10 वर्षांनी दादांपेक्षा त्या लहान आहेत, त्यानंतर नक्कीच त्यांचं औक्षवण मी घेईल, पण तसा काही कुठं प्रसंगच आला नाही. त्यामुळे आज एवढा मोठा विजयश्री खेचून आणलाय. आणि साहजिक आहे ना, एखादा मुलगा जर मेरिट आला असेल, वडील बोलतही नसतील आणि मुलगा जर वडिलाच्या भेटायला जात असेल, तर याच्यापेक्षा आनंदाचा क्षण असू शकत नाही. अजितदादांनी हे पण सिद्ध करून दाखवलं की यशवंतराव चव्हाण साहेबांचा सुसंस्कृत महाराष्ट्र. मी तुम्हाला सांगतो, आज साहेबांना दादा भेटले ही आमच्याकरता, राष्ट्रवादीकरता खूप चांगली बाब आहे. पण जे घरभेदी आहेत ना, जे काही लंका दहन करणारे तिकडे तुतारी गटात आहेत, हे जितेंद्र आव्हाडांना अजिबात आवडलं नसेल, हे त्या रोहित पवारला अजिबात आवडलं नसेल, हे आणखी काही जे कुत्सित विचाराची लोक आहेत त्या पक्षामध्ये त्यांना नक्कीच आवडलं नसेल. मात्र अजितदादांनी त्यांचा सर्व संस्कार जो त्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांपासून, आदरणीय पवार साहेबांपासून भेटला, तो आज दाखवून दिला. आमचा नेता किती ग्रेट आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. बरं, मात्र अमोलजी, ज्या वेळेला प्रीती संगमावर म्हणजे चव्हाणांच्या स्मृतिदिनी ज्यावेळी दोघंही नेते तिथे पोहोचलेले होते, मात्र जरा चुकामुक झाली होती. शरद पवार आधी निघून गेले होते आणि नंतर मग अजित पवार पोहोचले होते. त्यावेळेपासून भेटण्याची इच्छा राहिली होती का अजित पवारांची, जी आज आता वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्ण होते? तेव्हा ते म्हणाले होते की जर आमची थोडक्यात त्या पोलिसांच्या नियोजनामुळे भेट हुकली, भेटलो असतो तर नक्कीच त्यांच्याही मी पाया पडलो असतो, जेव्हा रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले होते. अरे, रोहित पवारला अजितदादांनी पाया लागायला लावलं की पाया लाग माझ्या, बरं झालं मी आलो नाही, तू तिथं पडला असता, असं मिश्किलपणे दादांनी त्या ठिकाणी म्हटलं. राहिला साहेबांच्या भेटीचा प्रश्न, तर साहेबांची त्यांची चुकामुक झाली नाही तर दादांना काय, ज्याच्या मनात पापच नाही त्याला भेटायला काय अडचण आहे. दादा अत्यंत निष्पाप आणि निस्वार्थी व्यक्ती आहेत. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की माझ्याकडे संघटनेची जबाबदारी सुद्धा दिली नव्हती, तरीही मी संघटन बांधून माझ्या स्वतःच्या एकट्याच्या जीवावर 41 जागा निवडून आणल्या. म्हणून आशीर्वाद तुमचा कायम पाठीशी असू द्यावा, असं वडिलकीच्या नात्याने. एखाद्या मुलाला समजा वडिलांनी दूर लोटलंही असेल तर मुलगा वडिलाच्या प्रती असलेली श्रद्धा तो विसरू शकत नाही. त्याच्यामुळे आदरणीय अजितदादांनी आज जे काही भेट घेतली ती वाढदिवसाची कौटुंबिक भेट आहे. नुसते दादा नाहीत, सुनेत्रा वहिनी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. लोकसभेमध्ये ज्यांचा पराभव केला गेला, ज्यांना अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं काही काही ठिकाणी बोलल्या गेलं, ते सगळे कळवे घोट विसरून दादांनी आज ते सिद्ध केलं की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादांशिवाय पुढे भविष्यात पर्याय नाही. बरोबर आहे. आणि अमोलजी, आणखीन एक म्हणजे या भेटीमुळे अजित पवारांनी हे दाखवून दिलंय का की राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट ही फक्त राजकीय फूट होती, कौटुंबिक नाही? अर्थातच कौटुंबिक फूट असल्याचं कारणच नाही. मी सांगतो की त्या कुटुंबामध्ये किंवा त्या पक्षामध्ये काही 2-3 कुत्सित विचाराचे लोक असतील ज्यांना हे सगळं नको आहे. तुम्ही बघा, सदाभाऊ खोत माग साहेबांवर बरळले होते, दादांनी दुसऱ्या मिनिटाला प्रतिक्रिया दिली होती. काल परवा त्या मार्कडवाडीमध्ये साहेबांवर खालच्या पातळीवर टीका झाली. काल दादांनी बावनकुळे साहेबांना त्याबद्दल खुलासा करायला लावला. म्हणजे ही कौटुंबिकता एकीकडं, राजकीय भाग एकीकडं. त्याच्यामुळं कौटुंबिक कटुता कधीच नव्हती. पण मी पूर्वीपासून सांगत आलोय, आव्हाड किंवा रोहित पवार सारख्या अशा घरभेदी लोकांना हे कधी एकत्र यावे असं वाटलं नाही. पण तरी आज अजितदादांनी त्यांचे सुद्धा मनसुबे उधळून लावले. आणि साहेबांच्याच मनात जर असं असतं, पाप असं साहेबांनी वेळच नसता दिला ना भेटायला, साहेबांनी पण सर्वांचं वेलकम केलेलं आहे. सगळे त्या पद्धतीनं आज जर एकत्र येण्याचं समजा हे पण असेल की अजितदादाच्या नेतृत्वात सर्वजण एकत्र पुढे काम करा, तर आम्ही त्याचं स्वागत करू. एक तर सिद्ध झालं की अजितदादा या महाराष्ट्रात खंबीरपणे पक्षाचं नेतृत्व करू शकतात. दुसरा कुठला व्यक्ती तसं नेतृत्व करू शकत नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ राहायचा असेल तर अजितदादांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलंय. आज पवार साहेब त्यांना काय आशीर्वाद देतात हे थोड्या वेळात दादाच बाहेर येऊन सांगतील. बरोबर आहे. आणि यावरनं अजित पवारांनी हेही सिद्ध केलंय की पवार कुटुंब सुद्धा एकसंघ आहे. म्हणजे आता येणाऱ्या दिवाळीमध्ये, म्हणजे जी काही पुढची दिवाळी असेल तेव्हा पवार कुटुंबाचा पाडवा पण एकत्रित दिसणार. म्हणजे 100% दिसायला पाहिजे. पण रोहित पवार सारखी आगाऊ व्यक्ती जोपर्यंत तिथे आहे, त्यांच्या मनात नाहीच आहे हे एकत्र येणं. त्यांच्या काही लोकांच्या मनात हे एकत्र आले पाहिजे असं पूर्वीपासून नाही आहे. त्यांनी अत्यंत म्हणजे अमोल कोल्हेंच्या तोंडून जे वधून घेतलं गेलं की गुलाबी जॅकेट खालील गद्दारीचा काळा डाग, ह्याच्या मागचा सगळा मास्टर माइंड तो रोहित पवार. त्याला हे कधीच वाटणार नाही की हे कुटुंब एकत्र झालं पाहिजे. पण त्या घरातले अजूनही वरिष्ठ सर्व लोक जिवंत आहेत. त्यामुळे लंकेला आग लावू पाहणाऱ्या विभीषणाने त्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे.
भविष्यात येणारे पाडवे असतील, भविष्यात होणाऱ्या दिवाळ्या असतील, भविष्यात असणारे कौटुंबिक सण असतील, हे सर्व पवार साहेबांच्या उपस्थितीत सर्वांनी एकत्र साजरे केले पाहिजे अशी आमची प्रत्येकाची कार्यकर्त्याची भावना आहे. आणि जर तसं दिसतही असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच होणार. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. कौटुंबिक मतभेद जर झाले तर कुटुंबाचा ऱ्हास होतो. तुम्हाला आठवत असेल धर्मराव बाबा आश्रमांच्या प्रचारात त्यांनी सांगितलं होतं का मुलीला वेगळं लढू नका, कारण कुटुंब जर फुटलं तर ते एकत्र येणं फार कठीण असतं. त्यामुळे दादा कौटुंबिक जिव्हाळा जपणारे नेते आहेत. इतक्या खालच्या पातळीवर दादांवर टीका झाल्या लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये. दादांनी शांत राहून अगदी सगळं सहन केलं आणि आज त्यांनी मनाचं औदार्य दाखवलं आणि हे सिद्ध केलं की मी महाराष्ट्राचा पुरोगामी आणि कौटुंबिक सुद्धा नेतृत्व करू शकतो. बरं. अमोल मिटकरीजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात अगदी दिलखुलासपणे. तर दिल्लीमध्ये झालेली शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरनं आता राजकीय वर्तुळात तर चर्चांना उधाण येणार हे नक्की. मात्र या संदर्भात अमोल मिटकरी बोलत होते, जरीही राष्ट्रवादीतली फूट असली तरी पवार कुटुंब हे एकत्रच आहे. अजित पवार यांनी हे सिद्ध केलेलं आहे की हे सगळे राजकीय मतभेद आहेत, कौटुंबिक नाहीत. आणि शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार यांची ही भेट अजित पवारांनी घेतलेली शरद पवारांची भेट, यातून बरंच काही संकेत मिळत आहेत.